शिवसेना आणि भाजपचं मनोमिलन जरी झालं असतं तरी सुद्धा शिवसेनेमधलं अंतर्गत टेन्शन अतिशय वाढलंय। मंत्रिपदासाठीची संभाव्य नावं कापण्यासाठी आता व्यूहरचना आखण्यात येते आहे आणि उद्धव ठाकरेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय। विधान परिषदेमध्ये 5 पैकी 4 कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्यामुळे विधानसभेच्या आमदारांमध्ये आपल्याला डावलण्यात येत असल्याची भावना निर्माण झाली आहे। मंत्रिपद वाटताना मुंबईला झुकतं माप तर ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला प्रतिनिधित्व मिळणार नसल्यामुळे शिवसेनेत नाराजीची भावना आहे। त्यातच पराभूत झाल्यानंतर देखील सुभाष देसाई यांना मंत्रिपद कशासाठी असा असंतोषाचा सूर शिवसेनेमध्ये उमटू लागलाय। तसंच बाहेरून आलेल्यांना संधी मिळत असल्याने देखील नाराजी वाढली आहे। कुणाकुणाला डावलण्यात आल्याची भावना निर्माण होतीये आणि त्याची काय कारण आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया। गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर आणि विजयराव आवटी ज्येष्ठांना डावलण्यात आल्याची भावना सध्या निर्माण झाली आहे शिवसेनेमध्ये आणि त्यामुळे मंत्रिपदावरून शिवसेनेमध्ये सध्या असंतोष दिसतोय। अंतर्गत टेन्शनची कारण बघा, विधान परिषदेमध्येच बहुतांश कॅबिनेट मंत्रिपद जात आहेत। विधानसभेच्या आमदारांना त्यामुळे डावललं गेल्याची भावना निर्माण झाली आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागाला योग्य प्रतिनिधित्व नाही अशीही भावना शिवसेनेत आहे। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला प्रतिनिधित्वच नसल्याची देखील शिवसेनेत भावना आहे। तर पराभूत होऊन देखील सुभाष देसाईंना मंत्रिपद कशासाठी असा सवालही शिवसैनिक विचारतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।